नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। हप्ता वाटप सुरू झालेलं आहे। हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर पाहत असतो। चला मग सुरुवात करूया। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 2,500 रुपयाचा हप्ता वितरित झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2,500 रुपयाचा डबल हप्ता या महिन्यात जमा झालेला आहे। होय, बरोबर आहे, आनंदाची बातमी आहे। ज्या लाभार्थ्यांना अगोदर हप्ता जमा झालेला नव्हता, मागच्या महिन्यामध्ये हप्ता जमा झालेला नव्हता, अशा लाभार्थ्यांना या महिन्यात डबल हप्ता जमा झालेला आहे। म्हणूनच 5,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। 2 हप्ते 2,500 रुपयाचे आलेले आहेत। आता यापैकी तुम्ही असाल आणि दिव्यांग बांधव जर तुम्ही असाल, तुम्हाला जर डबल हप्ता जमा झालेला नसेल, मागचासुद्धा हप्ता आला नसेल, मेचासुद्धा हप्ता आला नसेल, तर तुमच्यासाठी कृपया एक विनंती असणार आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा हप्ता नेमका का रखडलेला आहे, काय कारण आहे तुम्हाला हप्ता मिळत नाही, त्याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। तहसील कार्यालयामध्ये जावा। जर काही गोष्टी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील। आता इतर योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी फक्त दिव्यांग बांधवांनाच 12 मे रोजी हा हप्ता वितरित झालेला आहे। वितरण आणखीन सुरू आहे। आज उद्यापर्यंत राहिलेल्या लाभार्थ्यांना पैसे येतील। पण इतर जे लाभार्थी आहेत, मग विधवा महिला भगिनी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना मात्र 1,500चा हप्ता आणखीन जमा झालेला नाही, त्यांचा हप्ता पेंडिंग आहे। या संदर्भात नोटिफिकेशन आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं होतं सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून।